ओके. तर अशा पद्धतीनं या गावातून आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जिजाऊ नगर आहे. या ठिकाणी काय मंडळी बसली आहेत कारण की गावामध्ये थोडीफार लोक आहेत त्यांच्याशी आपलं संवाद झाला की नेमकं कशा पद्धतीने निवडणुका होतील. या निवडणुकीच्या माध्यमातून लोकं बाहेर पडतात. काही लोकं बोलत नाहीत, परंतु अजून काही ठिकाणी फायनल नसल्यामुळे देखील लोकांची नावं येत नाही, म्हणजे उमेदवारांची नावं येत नाहीत. कारण की या ठिकाणी कुठला एक तर फक्त भाजपचा उमेदवार तो फायनल झालेला आहे. परंतु बाकीचे उमेदवार देखील आहेत. बागल देखील फायनल झालेले असं म्हटलं जातं. परंतु संग्राम गायकवाड देखील आहे. मग अभिजित पाटील, भगीरथ बालकी यांची युती होणार का? ह्याच्यावर फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की या गावामध्ये देखील अभिजित पाटलांना मानणारा वर्ग आहे, बाकींना मानणारा वर्ग आहे, काळ्यांना मानणारा वर्ग आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी काही मंडळी बसले तर आपण त्यांच्याशी काय गोष्टी किंवा काय प्रश्न त्यांना विचारणार. बाबा नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत. वाखरी मला नाही काय बरं ठीक आहे. विकास कसा काय आपला राहिलाय? कारण की नदीकडलं गाव आहे. इकडं बरं तिकडं का? बरं तिकडं नाही, नाही. नाही. तर या जिल्हा परिषद गट हा ऐका की जिल्हा परिषद हा गट पूर्ण हाय व्होल्टेज मानला जातो. निवडणुका व्हायच्या अगोदर जिथं उमेदवार प्रचार करत होते त्याच्यामध्ये यलमार पण होती, पण आता यलमार कदाचित नाही म्हटलं जातं कारण की समाधान काळ्यांना नाही उमेदवारी भेटलेलं. तर ह्या सर्वांस कसं काय वाटतंय तुम्हाला ह्या राजकारणासंदर्भात? छान अभित पाठच काम आहे. हं. ऊसाचा भाव देते चांगलं. हं, ऊसाची पगदा गावूया. माणूस चांगला आहे. हं. त्यामुळे अभित पाटलाचा माणूस निवडून यावा इथं. आता बाकीचे पण आहेत ना, आता भाजप तेवढी ताकद आहे. लोकं आता उद्या ग्रामपंचायतला देखील कमळं घेऊन बसण्याची शक्यता आहे वाटतं. कारण की जिल्हा परिषद पंचायत समितीला पहिलं गटातटात राजकारण असायचं. असू दे ना. हां. रोज एकदा फॉर्म भरती ती गाड्या कोणाला उभा घालते ती भाजप कोण. बरं. त्यामुळे अभित पाटला मत द्यायची. कसं काय म्हणजे ह्याच्यामुळे लोकं नाराज झाले असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे आहे ती बरं. समजा जर त्यांचा प्रवेश अगोदर झाला असता, तर लोकं त्यांच्या मागे उभं राहिले असतील का? नसते. कसं काय? काय कवा ऊसाचं पेमेंट देत नाही टायमाला कवा जनतेकडे येत नाही ती पोचत नाही ती. हं. हो. हं. नुसतं अचानक येऊन नसतं जात ना. हं. आबित पाटी तसं सारखं येतंय, गावात येतंय. आबित पाट्यामागे गाव जास्त आहे आमचं. बरं. 60-70% गाव जास्त आबाच्या मागे आहे. आता काळे तर म्हणतात आम्ही कार्यकर्त्यांना सहवासात घेऊन चर्चा झाल्यामुळे आम्ही हा निर्णय घेण्यात आला आम्हाला. नाही काय नाही कुणा घेतलं नाही का सहवास. बरं. त्यांची त्यांनी वैयक्तिक केलंय. हां. आता भाजपच्या ह्याच्यावरती यलमार देखील, वामन यलमार देखील मोठे-मोठे कार्यक्रम घेतले. अचानकच उमेदवार दिल्याच्यामुळं लोकं नाराज होतील का? तसं काय सांगता येत नाही. बरं. हं. बरं आता इथं वाकरी गटामध्ये कुठले-कुठले उमेदवार आहेत काय माहिती आहे का? माहिती ती कोणते-कोणते आहेत? माधवी बागल हाय, ती मयूर बागल हाय, पुण्या गायकवाड हाय, हां, समाधान काळजी मालकीन हाय, हां. समाधान फाटे पण आहे असं समाधान फाटे आहेत. बरं. हं. आता समाधान फाटे पण शेतकरी संघटनेत काम करणारा माणूस आहे, आहे ते. शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. आहे ते. तर लोकं त्या समाधान फाटेच्या मागे उभं राहतील का नाही? नाही ते आबित पाट्या मागं गाव आहे. बरं, आबित पाटलाची राजधानी आहे ना ही. बरं. खेडबाहेरून आबित पाटलाची राजधानी आहे, त्याच्यामुळे आबा गाव 60% 70% गाव होणार. आता मग जर आता अभिजित पाटील म्हणले, की आम्ही भगीरथ बालकीशी आमचं बोलणं चालू आहे जर युती वगैरे. युती झाली तर मग आता मयूर बागल आणि गायकवाड आहेत. हं. दोघांपैकी कोणाला भेटलं असं वाटतं तुम्हाला? नाही ती मयूर बागल तिकीट भेटणार. बरं. हं. गायकवाड पण कामं केलीत ना, गायकवाडनं ते पण ती काम केली. हां, शेतकरी संघटनेचा माणूस बरेच कामं केलीत वगैरे. पण काय ते त्यांचं मिटवते ना. बरं. म्हणजे तिकडं म्हणजे 2 बागल शेतकरी संघटनेत असल्यामुळं लोकांची ओळख जास्त असल्यामुळे बागलला म्हणजे जास्त फोडलं जातं असं आहे का? नाही, नाही. नाही त्यांचं बी काम आहे ना. काय बागलनं कामं काय केलीत नेमकी? काय रस्त्याची कामं केली ती हां. माणसात संवादात असते ती कारखान्यात संचालक असताना त्यांनी कामं केली लोकांची ट्रॅक्टरची म्हणा, ऊसाची म्हणा. तर माहिती माणसं संवादात त्यांची जास्त. हं. बाबा मला सांगा, की फक्त जे औदुंबरांना ऐका की मला नाही येत बोला मला येत नाही. गोशेचे गणेश पाटील आता सगळं सांगतो. बरं ठीक आहे. बरं बाबा महत्वाचं हे बरेच इकडे होते पण आता भाजपमध्ये गेलेत. काय म्हणजे पहिलं पार्श्वभूमी आता लोक काय मत आता काय आहे ते मत स्वातंत्र्य आहे जे ते कुणाला जिकडे जावं वाटेल तिकडे जाईल. ज्याची कामं जिकडे होतील तिकडे जातील. तिथं काय लोकशाही आहे. लोकशाहीत कोण कुठला माणूस कुठला कुठे जातो. गट राखून ठेवत होती लोक वगैरे. कशाचं गटांचं आल्यात हा? गट आल्यात म्हणजे आता गटातट राजकारण राहिलं नाही. कशाचं गट ज्याचा त्याचा फायदा जिकडे होईल तिकडे पडते मग आता तिची. लोक म्हणते की तुम्ही जर बाबा अगोदर केला असता 2 महिने 3 महिने पण अचानक गेल्यामुळे लोक नाराज आहे असं वाटतं. काय वाटत नसतं त्यांना त्याचा फायदा होईल काय मग? ते काय आता त्यांचं नशीब जे ते नशीब जे ते सगळं
फायदा म्हणजे सांगू शकत नाही. काय सांगायचं काय ते पिठीच्यातलं कुणाला कळलंय बी? पेटी. जनता काय करेल वाटतंय तुम्हाला? जनता जनता हे सगळ्याला होय होय म्हणतील त्यांच्या मापान जाते म्हणजे फटकाच बसते. होय म्हणते आणि त्यासाठी काय करू वाटेल तेच करते हे जे पैसे घेते त्याचे पैसे घेते आणि ते त्यालाच मत देते बरं. त्याचं काय जनतेचं काय पैशाच्या पावसावर बदल का जनतेच्या मनावर बदल सगळं? ठेव का सगळं तुम्हाला माहित आहे पुढारी कसं निवडून येते हे तुम्हाला माहित आहे सगळंच माहित आहे सगळ्याला माहित आहे का आमच्या तोंड वधवून बरं घेता ऐका की आता मला सांगा की ही जी कार्यकर्ते निवडणुका म्हणलं जाते तर परत एकटे मंडळी उभा राहायला लागले काय वाटतंय? राहणार काय त्याला जय त्याच्या ह्यानं इथे राहणार काय खेड बाळवणीतली ही पवार वस्ती आहे. लोक शेतातून आलेले आहेत, बसलेले आहेत, गप्पा मारतात कारण की दिवसभर काम करून हे करतात आणि शेतकरी संघटनेचा देखील जास्त प्रभाव आहेत आणि इथं नदी असल्यामुळं लोक कामात व्यस्त असतात. तशा पद्धतीनं राजकारणामध्ये थोडंफार त्यांचा रस असू शकतो, परंतु कामाला फार महत्वाची गोष्ट आहे कारण की या ठिकाणी जे काम संपून आलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. आता हे जिल्हा परिषद निवडणुका चालू आहेत वगैरे कुणाचं नाव चर्चेत आहे असं माहित आहे का तुम्हाला? कुठले कुठले उमेदवार आहेत? काय बागलाच एक म्हणते ती समाधान काळे एक म्हणते पुन्हा ते संग्राम एक आहे बरं. असं तिघांची तर आहे ते समाधान फटे पण आहे ते शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे लोक. हाय पण आता काय ते आपल्याकडे काय माहिती होती पण आता काय अजून फायनल नाही म्हणते 17 तारखेला ती छाननी झाल्यानंतर कळत. परंतु सर्वात जास्त असं वाटतं कुठला उमेदवार आपल्या संपर्कात आहे या गावाच्या? गावाच्या संपर्कात आता ही परगावची माणसं आहे ती असताना तुम्हाला सांगायचं हा, हा. गादीगावची पहिली होतीच इस्नू बागल होत आता ते असल्यामुळं आम्ही त्याचं बी मत केली त्याला निवडून दिलं. आता हे नवीन जाईल ती चार उभा मग आता ह्यातनं काय होईल ते होईल ह्यांचं फिक्स कोणाचं आहे अजून काय माहिती बरं. नाही येते ते घरोघर सांगते ते बरं. मागायचं त्यांचं काम आहे बरं. आमचं होय म्हणायचं कामच आहे शेवटी काय आम्ही काय करणार. मतदान बाबा जर 17 जर फिक्स झालं तर कुठल्या गटाचे किंवा कुठल्या पक्षाचं इथं जास्त म्हणजे लोक आहेत तो काय असं काय? तसं काय नाही सांगतो हा? तसं कसं उगा नसतं तसं म्हणून बरं आता काय लोकांनी पक्ष प्रवेश केलाय वगैरे काय लोक मनात काय काय लोकांचं? कोणी काय बी म्हणते पण शेवटी कसं आहे बागायला निवडून आलं तर येईल. कसं काय बागायला एवढं काय बागायला काय काम केले? तर कामाचा काही विषय नाही बरं. ते आपलं पहिलं संपर्कात होतं कारखान्याच्या ह्यात. त्यातनं एक बरं. लोकांचा संबंध आहे बरं. एवढा मग समज ती तानाजी बागल वगैरे किंवा बाकी रणजित बागल ते शेतकरी संघटना असल्यामुळे त्याच्यामुळे म्हणता काय तुम्ही? नाही त्याचा काय विषय नाही शेतकरी संबंध काय घेत नाही आम्ही डोक्यात बरं. फक्त ही सुरेशदाजी सुन राहिली हो बा तेवढ्याचा संबंध जरा थोडा आहे बरं. सुरेशदाजी म्हणून गायकवाडचं पण आहे बऱ्यापैकी काम. गायकवाड आता नवीन आहे बरं. त्याचं काय अजून काय माहिती नाही बरं. हा येतोय बिचारा सांगतोय सगळ्याला बोलतोय एवढंच नाही. बरं मला सांगा आता कसं मतदान होईल वगैरे काय कोणाला मतदान करणार? तसं मतदान असं सांगत नाही फक्त मत चिठ्ठीवर दिल्यावर मग सांगतो बघा का हो, चिठ्ठीवर का? याच्यावर काय खरं नाही आम्हाला ती पटतच नाही मस्तीवर पण नाही पटत कसं काय? नाही पटत काय जर म्हणलं तर नाही अहो, देशात निवडणुका झाल्या कशाची देशन फिशाला असंच केलं बर चोराचं घड गाडग्यान मोकलं कशाचं चोर मस्ती म्हणजे काय होऊ शकते? काय बी होतंय बर. हे उघडच आहे तर हे आता पतूर आम्ही बघतोय हे सगळं तीच आहे म्हणजे पहिलं तसं त्या म्हणजे तसलं ते पेपर होतं तशा पद्धतीने हा व्हायला पाहिजे. ती चिठ्ठीवर असलं की बघा काय बी कोणाचं काय सांगतो आम्ही म्हणजे मशनीवर मतदान नको आहे तर ते चिठ्ठीवर व्हायला पाहिजे असं म्हटलं. पहिल्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये चिठ्ठीवर असायचं वगैरे. तुमचं काय मत आहे? बोलायला असतील कसे बाय बरं आता ह्या निवडणुकीमध्ये बरे उमेदवार आहे कुठल्या उमेदवाराची चर्चा आहे असं वाटतं तुम्हाला? संतोष बागाला जरा पारड जड आहे कसं काय? जरा ती माणूस आहे जरा आमच्या संबंधातला. आता दुसरी पण आहेत समाधान काळे देखील आहेत कारखाने आहेत बरेच त्यांनी काम केले राजकीय वारसा आहे त्या लोकांना. आमच्या गाव आमच्या संपर्कातच नाही ना समाधान काळाची कधी कधी नसतो गडी काय संपर्क नाही हा. म्हणजे कधी येणं जाणं येणं जाणं काय नाही संतोष बागाला आम्हाला जवळ असल्यामुळे कडे क्रिचेती असल्यामुळे जरा संपर्कात आहे आमच्या जरा. आता बागा इकडे पलीकडे म्हटलं तर तुमचं ते गायकवाड पण आहेत. गायकवाडचा आमचा आता औंधाचा नवीन संपर्क आहे. आता ये लागल्यावर अर्ज भरल्या आता पळायला लागली महिनाभर झालं म्हणून आता संपर्कात आली ती. यलमार पण होती आता यलमार नाही आमच्या पहिल्यांदा संपर्कात आहे तिथं. आता ते काळेंनी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश केलाय तर लोक मान्य करतील नाही पण ती कार्यकर्त्याला लोकांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी निर्णय घेतलाय आम्ही. काय असतो काय नसतंय.
मग किती किती टक्के होईल गाव कोणाला काय कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक आहेत गावात गट अमिताभाचा हाय, परत कल्याणरावचा हाय, परिचारक पार्टी आहे. मग आता कलराव काळे आणि परिचारक एकत्र आहेत त्याच्यामुळे फायदा होईल का? होऊ शकतो काय आणि थोडा आबा एकीकडे पडतील इकडं. आमच्या गावात नाही ना. आता काळे आहेत म्हटले आणि परत नंतर परिचारक आहेत. कमळ पाक राज्यापासून ते पाक आता उद्या ग्रामपंचायत देखील कमळ येईल असं सध्या परिस्थिती झालेली आहे. हाय पण काय नाही, काय खरं नसतं. बरं. काय जनता हुशार झाली ना आता. बरं. काय बी करा म्हणते ती. तर जनता हुशार झालेली आहे काय पण करा म्हणते पण मला सांगा की बरं आता काय वाटतंय तुम्हाला व्यावसायिक वाले म्हणून की कसा व्यवसाय वाढला पाहिजे किंवा उमेदवार कसा असावा? सर्वसामान्यालाच निवडून आणायचं. बरं. हं. म्हणजे गावाचं गावात लक्ष देत कामावरही त्याच माणसाला निवडून संपर्कात असणार. संपर्कात असणार. आता बाकीचं कोण संपर्क नाही असं वाटतं तुम्हाला? आता बघू कुठली काम कोण कोण करताय त्याच्यावर आता. बरं. हं. आता समाधान काळे आहेत गायकवाड आहेत याला मारा बाकी असं आता जी कामं जी करेल इथनं पुढं ते बघायचं. आता इथनं पुढे निवडून द्यायला लागेल ना मग निवडून कोणाला देणार तुम्ही? आता बघूया आता सगळ्या ह्याच्यावर. तुम्ही आजपर्यंत ऐका ना आजपर्यंत बरेच निवडणुका बघितल्या पण आता वेगळं निवडणुका सध्या चालू आहे वगैरे. पहिलं गटातटाचं राजकारण असायचं त्याच्यामध्ये पण आता सध्या कमळ आणि छोट्या छोट्या कार्यक्रमाला देखील पालकमंत्री येतात वगैरे काय वाटतं तुम्हाला? वाटायचं काय विषय नाही, पण सर्वसामान्याला ही किंमतच देत नाही ती हो. मग ते कमळ आलं काय आणि दुसरा आला काय, कायच फरक पडत नाही आम्हाला. पुढारी तेवढं मोहर असते तर सर्वसामान्य जनता हाय अशी जाग्याला जाय. आणि आता ह्यात आता गट आहे तर सगळ्यांचा आता ह्यातला कोण आता फिक्स अर्ज ज्याचं फिक्स राहते आलं मग त्याचं भवितव्य पुढच्या पुढे आहेच की. मग आता ते ठरवणार जनता ठरवणारच आहे. पण मशीनवर विश्वास नाही, मशहूर नाही अजिबात नाही. मग आता कसं हो मग आता का आता त्याला इलाज नाही, आता वरण झालंय सगळं तर गप्पच बसावं लागतंय सगळ्याला. म्हणजे तुम्ही जर ठरवलं हम्म. की या माणसाला टाकायचं तर मशीन ठरवलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं? मशीन ते ठरवतच नाही, दुसऱ्यालाच मत जाते. बरं. आपण कशाला जरी काय जरी केलं तर आता समजा आम्ही एखाद्या व्यक्तीला मत टाकायचं ठरलं आमचं तर ती दुसऱ्या व्यक्तीला त्यांना घ्यायचं म्हणलं का दुसऱ्या व्यक्तीला मत घेऊ शकते ती मशीन. त्यामुळे काय नाही बघा, जनतेला फक्त फसवायचं काम चालू आहे. म्हणजे लोकशाहीचा पुढे चुराडा होतोय. चुराडा होतो. म्हणजे येत्या काळामध्ये परत लोकशाही राहणार नाही असं म्हणावं लागेल. हा दुसरं काय ह्याला पर्याय बी नाही. आणि सर्वसामान्य आम्ही शेतकरी आहे. आम्हाला कुठला पक्ष नाही आणि घेणं देणं नाही. जो आम्हाला आमच्या सहकार्य करतोय काम करतोय गावात ह्याच्यात त्यालाच आम्ही मतदान करणार आहे. पण आता भाजपनं शेतकऱ्यांसाठी बरेच सुविधा केल्या असं वाटतं का? केले ते करायचं पण सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नाही त्यांना ती. कुठलं जरी सरकार वर आलं तरी त्याची परिस्थिती ती जाय सर्वसामान्याची शेतकऱ्याची अजिबात नाही. फक्त त्यांना शेती धरायची आणि शेतीत आपलं सगळं नोकर वर्ग आहे तेवढा त्यांच्याकडे आपला ताब्यात घेतलाय आणि बाकी शेतकरी मरमर मरते त्यांचा कोण विचारच करत नाही ते. बरोबर आहे. सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला निवडणुकीत उतरलं पाहिजे परंतु नेते मंडळी उतरलेली दिसते. आता काय ज्याच्याकडं पैसा आहे तो ह्या इलेक्शन मध्ये उतरणार आणि पैशाशिवाय काय काम चालणार नाही ह्यांचं. बरं. दुसरं काय नाही उद्योग. शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे वाटतं का अजून काय शेतकऱ्याच्या समस्या आहेत? आता नदीकाठचं गाव आहे वगैरे असं नवीन नवीन काय केलं पाहिजे? काय केलंय 10-26 2,000 झाले या 24-0 2,000 झाले. असं युरिया फक्त तेवढा 300 रुपयाला देतात नाहीतर बाकीचे खाज्या किमती कधी 19 33 रुपयाला बॅग झाली लिक्विड. काय शेतकऱ्यासाठी काय केलं ह्याने? उलट इकडे वाढवलं, इकडे 2,000 देते इकडे 10,000 वाढवले. तर काय करायचं घेऊन ती? बहिणीला किती देते, दाजीला किती हा देते? ती तर ठरलेलंच आहे. दाजी कशाची बहीण आली अजून एवढं इलेक्शन होईपर्यंत राहिली सगळं नाही ना अहो, आता देशात नाक्याकडे सगळीकडे राहतं सगळं. पक्ष पुढे दिसण्यात आले तर कशाचं पक्ष आणि पक्षाबद्दल कुठल्या नेत्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. म्हणा पण सर्वसामान्य ह्यात भरडला जातोय, बाकीचं काही नाही. आणि पंढरपूर तालुक्याला तिसरी आघाडीची गरज आहे असं काय काय ठिकाणी म्हटलं जाते. तुला असं वाटतं का तुम्हाला शेतकऱ्याच्या माध्यमातून? का तर शेतकऱ्याच्या माध्यमातून होईल म्हणा पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना बी जाणलं पाहिजे बाबा आपल्याला ऊसाला दर ज्यादा कोणी दिलाय, काय केलंय, कुठला कारखाना व्यवस्थित आहे, हे सगळ्यांनी विचार करून मतदान केलं पाहिजे. मी म्हणत नाही बाबा ह्याला मत द्या त्याला मत द्या, त्याचा विषय नाही. जोपर्यंत आमची नेते मंडळी आहे ती गावात त्यांच्या सल्ल्यानुसार काहीतरी मीटिंग होईल, प्रत्येक जण येतील बाबा आपण असं करू, त्या टायमाला बघू कोणाला द्यायचं आणि कोणाला ठेवायचं.
तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं मुद्दा मांडलेला आहे. कुठल्या पक्षाला टाका, कुठल्या नेत्याला टाका किंवा कुणाच्या मागे उभा राहावा हे घेणं देणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असावं, शेतकऱ्यांसोबत बसणारा माणूस असावा, शेतकऱ्यांना रोज काय अडचणी अडचणी आहेत त्यांना भेटणारा तो उमेदवार असावा, अशा उमेदवार संपर्कात असावा. तो संपर्कात असणाऱ्या उमेदवारालाच शेतकरी मागे जातील किंवा जनता मागे जाईल. कारण की बरोबर आहे. कारण की या जो माणूस भले कुठलाही माणूस प्रत्येक 100% कुणाच्याही अडचण सोडवू शकत नाही. परंतु नुसता संपर्कात असलं, रोज गाठीभेटी झाल्या किंवा जाता येता तर त्या माणसाला तो बोलून गेला तर त्या माणसाला बरं वाटतं. तशाच पद्धतीनं शेतकरी असेल, सामान्य माणसं असतील, अशा लोकांना तो उमेदवार चांगला असावा असं त्यांचं मत आहे आणि तो आमच्या संपर्कात असावा. अशा उमेदवाराशी आम्ही पाठीमागे उभा राहू असं या ठिकाणी म्हटलं जातंय. आपण सध्या खेडबाळून चौकामध्ये आहोत. आपण गावामध्ये गेलो, गावामध्ये करत असं आलेलो आहोत. हे खेडबाळून चौक आहे. इथून गेलं तर बाजीराव विहीर आहे, इकडे गेलं तर पंढरपूर आहे, इकडे गेलं तर पुढं गाव आहे. ते जुना अकलूज रोड आहे. आणि या चौकात नेमक्या आता लोकांची प्रतिक्रिया काय, लोक काय म्हणतात, हे पण फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की लोकांमध्ये काय चर्चा होते. कारण की आता आपण येत असताना प्रत्येक शेतकरी भेटलेला आहे. जो छोटे छोटे दुकान आहे त्या दुकानामध्ये शेतकरी बसलेले आहेत किंवा जिथं खताची दुकान आहेत अशा ठिकाणी देखील शेतकरी बसले होते. त्या शेतकऱ्यांची आपण चर्चा केली. परंतु या ठिकाणी जो व्यवसायवाले आहेत, या व्यवसायवाली पण फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की इथं काय होतंय आणि या लोकांच्या भावना काय आहेत नेमकं आणि या निवडणुकामध्ये नेमकं कोणाच्या बाजूने चर्चा होते. कारण की एका चौकामध्ये थांबलं म्हणजेच आपल्याला तो रिझल्ट किंवा त्याला ग्राउंड रिपोर्ट मानता येणार नाही. कारण प्रत्येक लोकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात. तशाच पद्धतीनं आपण इथे आलेलो आहे की ह्या चौकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर आता या नगरपालिकेच्या महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझल्ट आले. तशाच पद्धतीनं त्या निवडणुका व्हायच्या अगोदर वाखरी जिल्हा परिषद हाय व्होल्टेज मांडला जायचा. निवडणुका झेडपीच्या जाहीर व्हायच्या अगोदरच वाखरीमध्ये निवडणुका लागल्या काय असं वातावरण झालं होतं. तशाच पद्धतीनं आता कुठल्या उमेदवाराची चर्चा आहे असं वाटतं तुम्हाला? उमेदवाराचं आज अजून 27 तारखेशिवाय काय कळणारच नाही. बर. कारण की अभिजित पाटला गटाचे जे 2-3 उमेदवार आहेत. हम्म. त्याच्यामुळं 27 तारखेनंतर निर्णय लागणार त्यांचा. कुठले उमेदवार आहेत? संग्राम गायकवाड आहेत, बागल आहेत, हम्म. अजून ती बाकीचे अपक्ष उमेदवार आहेत 2-3. समाधान फाटे समाधान फाटे, हा. होय. यलमार पण आहे का? होय, प्रीतताई यलमार बी आहेत. बर. हम्म. मग आता काय वाटतं की कुठले असे दोन ते तीन उमेदवार असं प्रमुख मला वाटतं? नाही अजून चित्र काय स्पष्ट झालेलं नाही. 27 तारखेनंतर अभिजित पाटलाच्या गटाचा उमेदवार फिक्स झाला का त्यानंतर उमेदवार कुठला स्ट्रॉंग राहील ह्याच्यावर राहणार सगळं. आता हे गावात तुमच्या कुठल्या गटाची लोक आहेत? दोन्ही बी गटाचे आहेत. कोणत्या? परिचारक गटाचे आहे ते, अभिजित पाटला गटाचे आहे ते. काळे गटाची पण हो, आहे? काळे गटाचे बी आहेत. मग आता अभिजित पाटील गट आणि काळे गट एकत्र झाला आणि काळेनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पण केलेला आहे. फायनल झाले असं म्हणते. होय, फायदा झाला. फायनल झालेला आहे ते. नाही फायनल झालंय त्यांचं. बरं. पण बाकीचे बी उमेदवारांचं बी मिटलं नाही ना त्यांचं यलमारचं आहे त्यांचं कुठं अजून मिटलंय. हे आता चित्र स्पष्ट 27 तारखेनंतरच होणार त्याचं. यलमारला डावलतील असं वाटतं का तुम्हाला? हो, होय. कारण की की त्यांचं जे परिचारक जे बोलतील त्याच्यावर ते ठाम राहणार ना. यलमारला पण एवढा मोठा खर्च केला आहे, आहे, बरोबर एवढे आहे. मोठे कार्यक्रम बरोबर घेतले वगैरे. बरोबर आहे. असं डावलणं योग्य वाटतंय का? नाही पण त्याच्यात काय ती निर्णय घेईल ती वरिष्ठ लोक निर्णय घेणार त्याच्यावरच राहणार हो सगळं. कारण की बीजेपीचा उमेदवार म्हणून वामन यलमार हे देखील सध्या चर्चा चालू होती आणि अचानकच काळ्यांची एंट्री झाली. नाही जागा हिथली ओपनची आहे हो. ओपनची असल्यामुळे जागा तिथली ती यलमारला जागा त्यांना भेटू शकत नाही ना बरं. हिथलं. त्याच्यामुळं हिथली उमेदवार हिथला समाधान काळे त्यांच्यातनं फिक्स आहे. बरं. तसं चित्र आहे. आता अचानकच पक्ष प्रवेश केला त्याच्यामुळं लोक काय नाराज असं वाटतंय का? नाही नाराज काही ज्या त्या गटातटाची लोक आहे अशी राहते ती. बरं. प्रत्येक परिचारक गटाची आहे ती परिचारकच्या गटाची राहते ती, काळे गटाची आहे ती काळे गटाची राहते ती, अभिजित पाटील गटाची आहे ती अभिजित पाटील गटाची राहते. अभिजित पाटील म्हणलं की बजरंग पालखे किंवा बाकीचे काँग्रेसवाले आम्ही एकत्र येऊन आमची भेट पण त्यांची युती अजून होईल का? स्पष्ट झालीच नाही हो. युतीच अजून आणि पाटील एकत्र येतील असं वाटतंय का? नाही व्हाय पाहिजे बरं का त्यांनी एका विचाराची लढाई लढली पाहिजे. बरं. त्यांनी झाले तर आपलं म्हणजे सगळ्यात सोयीस्कर होईल. म्हणजे 2 उमेदवार राहतील ना समोरासमोर. नाही युती झाली तर मग काय बाकीचं असं जास्त राहतील ना उमेदवार. बरं. संग्रामदादा आहे, संग्रामदादाचं हे काम आहे ना हे काय गटात. काय सांगा मला. संग्रामदादा सुरुवात जवळजवळ 6 महिन्यापासून हे कष्ट घेते त्या म्हणजे दवाखान्याच्या माध्यमातून तुमच्या
प्रत्येक गावात बाकडी त्यांनी टाकली ती. अजून त्यांनी आरोग्य सेवा लोकांची ऑपरेशन केली ती. मोतीबिंदूची ऑपरेशन केली ती. त्यांच्या गावातून प्रत्येक गावातून त्यांची चर्चा आहे संग्रामदादाची. मग आता गायकवाड आणि बागलला ह्या दोघांपैकी कोणाला भेटलं असं वाटतं तुम्हाला? कारण की आता हे दोघांच फायनल नाही ते अभिजित पाटलाच्या ह्याच्यावर राहणार ना आता सगळं, आजच्या म्हणजे त्यांच्या त्या प्रचार सर्वेवर त्यांच्या राहणार काय असेल ते. पाटील यांच्या आज प्रचार सभा जी बर. प्रचार म्हणजे समारंभ जी होता हम्म. मेंढाकर, मग त्याच्यामध्ये तर बागल होते की. नाही राहणारच ते, कारण की ते स्ट्रॉंग उमेदवार आहे म्हणते आबा बर. बाकीच्या गोष्टीत नाही. बर. पण काम तसं हे संग्राम दादाचं आहे ना यात. बागल तसं स्ट्रॉंग आहे, परंतु काम गायकवाडांचं आहे असं म्हटलं जातंय. दादा नमस्कार. नमस्कार. आता ह्या गावात पण जाऊन आलो, घरात चौकामध्ये आहे, परंतु आता इथं या निवडणुका कशा होतील तुमच्या गटाच्या? कारण की हाय व्होल्टेज निवडणुका नसताना देखील निवडणुकाचं स्वरूप या गटाला आलं होतं, पण आता काळ्यांचा पण बीजेपी मध्ये प्रवेश आहे, त्याच्यामुळं आता कुठं इथं वातावरण बदललं असं वाटतं का तुम्हाला? वातावरण काय ज्याचं काम आहे ते त्यांना निवडून देणार ना. ज्यांचं काम स्ट्रॉंग आहे त्यांना उमेदवार निवडून देणार जनता. जनता काम बघते ना, बाकी काय बघत नाही. कोणी काम केलं असं वाटतं तुम्हाला? आता उमेदवार म्हणून तर काम अगोदर संग्राम दादांनी केले, अगोदर केले. गायकवाड. संग्राम गायकवाडनी केले, अगोदर काम केले. मग नंतर निवडून आल्यानंतर करतील ती वेगळा विषय. अगोदर दुसरं कोणी काम केलं नाही जास्त. तर आता कुठले उमेदवार तुम्हाला असं वाटतं की हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि ह्यांच्यातच ते फाईट होईल वगैरे? कारण की आता नाही, फायनल स्ट्रॉंग उमेदवार तिन्ही बी आहेत. बागल आहेत, गायकवाड आहेत, काळे आहेत, तिन्ही स्ट्रॉंगच आहेत. आता काळे पक्ष प्रवेश केल्यामुळं ते म्हणतात की कार्यकर्त्यांना आम्ही विचारलंय पण लोक नाराज आहे असं समजतं, खरं आहे का? पक्षी प्रवेश बदलल्यामुळे थोडं वाटणारच, बर. वातावरण चेंज होणार, कारण आधी राष्ट्रवादीकडे होते. आता भाजपमध्ये गेल्यामुळे चेंज वाटणार थोडा. बर. 100% वाटणार. आता इथं लोक म्हणजे कन्फ्युज होणार ना. आता इथं गटात म्हणतात की अभिजित पाटील या बाकीच्यांचं पण वायू ताकद कशी आहे, परंतु गणेश पाटील ही सगळी एकत्रित आल्यामुळे आणि बबनराव शिंदे वगैरे परिचारक वगैरे त्याच्यामुळे त्यांचं पार्ट जड होऊ नाही, शकते. आबासाहेबांचं ताकद जास्त आहे त्या गटामध्ये. आता इकडे बबनराव शिंदे असतील, गणेश नाही, पाटील, बबनदादा काळे, शिंदेचा काय इकडे संबंध येत नाही. एकत्रित आल्यामुळं ताकद कमी जरी झाली. आलं तरी नाही. कसं काय? आबासाहेबांची ताकद कमी येत नाही. काम आहे भरपूर त्यांचं. बर. लोक भरपूर आहेत बर. त्यांची. तुम्हाला काय 100. वाटतं? आम्हाला आता या वाकरी गटाची निवडणूक ही अतितटीची निवडणूक आहे, पण ह्यात डेफिनेटली मी सांगतो की तुम्हाला तुमच्या माध्यमातून अभिताबा गटाचा उमेदवार निवडून येईल. कसं काय? आता इकडं तर मोठ्या बलाट शक्ती आहे, पक्ष आहे, भाजप आहे, बबनदादा शिंदे आहे, तिकडं परत नंतर आता गणेश पाटील आले, काळे आहेत, परिचारक आहेत, एवढी मोठी ताकद आणि मोठा पक्ष त्यांना जो केंद्रात पक्ष आहे कारण त्यांच्या पाठीमागं आहे. हा आबाचा बालेकिल्ला आहे बाळवणीगड. ज्यावेळेस तुम्ही कारखान्याला बघितलं, कारखान्याच्या माध्यमातून आबाने बी कामं केली, चांगले दर दिलेत, त्याच्यामुळे आबाचा उमेदवार 100% निवडून येणार आहेत. बरं, कोण आहे आबाचा उमेदवार? बागलांना फायनल झालेली आहे उमेदवारी. आता म्हणजे गायकवाडला होईल म्हणते ती. ते आता कळेल 27ला आपल्याला फायनल कोणाला उमेदवार होईल, पण 100% बागल राहतील. कारण की गायकवाडांना पण तसं काम केलेलं आहे असं म्हटलं जातं. पण काही ठिकाणी म्हटलं जाते की बागल आमच्या संपर्कात आहे, परंतु आणि गायकवाडने काय काय ठिकाणी काही गोष्टी पण दिल्यात असं समजतं. दिलेत. संग्राम गायकवाडचं बी काम चांगलं आहे, पण ते मे बी त्यांच्या युती नाही झाली तर ते अपक्ष उभं राहतील त्यांच्या ह्याच्यातून, बरं. त्यांच्या युतीतून उभं राहतील. नाही, आता अभिजित पाटील तर म्हटले की भगीरथ बालके हे वगैरे आम्ही एकत्र येऊन आमचं चालू आहे बोलणं वगैरे एकत्र येण्यासाठी वगैरे. जर एकत्र आली तर मग कोणाला बसावं लागणार खाली? आता बसतील दोघांपैकी कोणतरी खाली बसावंच लागलाय कोणाला, पण 100% सांगतो की आबाचा माणूस निवडून येईल. कोण आबानं जरी दगड उभा केला तरी तो निवडून येईल. बरं, तुम्हाला काय वाटतंय? सध्या जिल्हा परिषदच्या अनुषंगानं वाकरी गटात बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत, पण पंढरपूर तालुक्याचं राजकारण ही पक्षाच्या भोवती किंवा पक्षाच्या चिन्हाभोवती कधीच राहिलं नाही. की व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे पंढरपूर तालुक्याचं. त्याच्यामुळं कुणी कुठं प्रवेश केला, काय केला तरी माणसं तीच आहे ती. त्याच्यामुळं वाकरीची लढत ही बघण्यासारखी होणार आहे. म्हणजे जे अपोजिटला उमेदवार होते ती तिकडे पलीकडे गेलेली आणि फक्त एकामेकाच्याच विरोध आहे. विरोधाचा विषय हा पक्षाचा विषयच नाही, कोण कुठे गेलंय ती. त्याच्यामुळं ही लढाई अभिजित पाटील म्हणजे वरिष्ठ नेत्यांची लढाई आहे. उमेदवार आता ह्याच्यात राहिले नाहीत. फक्त वाखरी. वाकरी
वाकरीवर जी काही युती व्हायचा विषय असेल, तालुक्याची युती व्हायची असेल, काय निर्णय असेल ती वाकरी गटाची युती झाली तरच बाकीचे निर्णय बऱ्याचशा घडामोडी घडतील तालुक्यात. बरं. एवढा मोठा विषय वाकरीच्या जिल्हा परिषद गटाचा निर्माण झालेला आहे बरोबर आणि तुल्यबळ उमेदवार आहेत एकास एक. बरोबर आहे, पण आता इथं म्हटलं तर तिकडं ताकद खूप मोठी आहे. आता आपण पक्ष सोडू तिकडं, परंतु इकडं पाटील आहेत, गणेश पाटील, परत नंतर आपले काळे आहेत, परत नंतर बबनदादाची ताकद आहे, परिचाराची ताकद आहे, अशी ताकद मोठी आहे. आता पाठीमागची जी इलेक्शन झाली, कारखान्याचं इलेक्शन झालं, आबांचं आमदारीचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर चंद्रभागेचं इलेक्शन झालं. अशा वेळेस समोरासमोर निवडणूक नेत्यांची लागली नव्हती ही, आणि जे मोठे नेते आहेत समजा भारत नाना असतील, सुधाकर पंत परिचारक असतील, यांच्या निधनानंतरची ही नेत्यांची समोरासमोर लढाई आहे. त्याच्यामुळं आता ही कोण किती सरस आहे हे तुम्हाला निकाल लागले करणार. तालुक्याचा तुम्हाला अंदाज वाकरी गटाचा सध्या येणार नाही, पण आमदार म्हणून अभिजिताबा पाटील यांचं वजन नक्कीच सर्व भागात जास्त आहे. आणि आता भाजपनं असं म्हटलंय की भाजपच्या जी काय भाजपला मुळात आपल्याला इकडचा भाग तसा पहिल्यापासूनच एवढा म्हणजे हा भाग कमी मानणार आहे. म्हणजे तुम्ही लोकसभा असेल किंवा बाकीच्या निवडणुकीत बघितलं असेल किंवा एवढा पंढरपूरची निवडणूक असेल, ही व्यक्ती केंद्रित राजकारण आहे, ही पक्षाचा विषय येणार नाही जास्त. पालकमंत्री तर म्हणले की लागेल ती मिशाला आम्ही द्यायला तयार आहे. इलेक्शन मध्ये सगळ्याच गोष्टीचा वापर होत असतो, ती काय कोणच कमी नाही. पण इथलं जी वाकरी गटाचं किंवा जिल्हा परिषदचं निवडणूक आहे, की आता पहिलीच निवडणूक अशी आहे की हे नेते सगळे नेते एकमेकांच्या समोर उभे आहेत. जनतेच्या मनात काय वाटतं, काय ठरवेल जनता? जनता योग्य उमेदवाराला निवडेल. तर ही जी वाकरी गट आहे त्या वाकरी गटामध्ये हाय व्होल्टेज मानलं जाते, पण अभिजित पाटलांना इथं या ठिकाणी लोक बोलतात की अभिजित पाटलावर पण या ठिकाणी नाकारता येणार नाही की परिचारक गट आहे, या ठिकाणी काळे गट आहे, या ठिकाणी असं गट असल्यामुळं त्यांचीही देखील या ठिकाणी संघटना आहे आणि बीजेपीची ताकद असल्यामुळं उमेदवारांना ताकद लागण्याची शक्यता आहे. परंतु जनतेच्या मनात नेमकं काय ते आपल्याला समजणार नाही. अशाच पद्धतीने दादा नमस्कार. नमस्कार. आता ह्या जिल्हा परिषद गटामध्ये तुमची खरंच ही जिल्हा परिषद गट जो वाकरी आहे तो सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे, बरोबर परंतु आहे. अजून उमेदवारी फायनल नाही. परंतु कुठल्या उमेदवाराचं नाव तुम्हाला चर्चेत आहे असं वाटतं? उमेदवारी फायनल आहे ना, मोनिकाताई काळे. बीजेपी मधून. बीजेपीनं फायनल आहे. आता बरोबर म्हणजे आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर कळलं की ते फायनल आहे, पण बाकीचे उमेदवार फायनल नाहीत ना. कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे कुणा कोणी फाईट होईल? बरं ठीक आहे, फायनल पण कुणा कोणी फाईट होईल? बघू आता अर्ज फाईट काय वन वेज आहे मोनिकाताई काळे ना बरं, गटातनं. मग असं म्हणतात की बाबा की त्यांनी काळे यांनी जर 1-2 महिन्यापूर्वी किंवा अगोदर तर पक्ष प्रवेश केला असतं तर ते बरं वाटलं, पण अचानक पक्ष प्रवेश केल्यामुळे स्वार्थापोटी केला असं म्हणतात. स्वार्थ वगैरे काय नाही, जनतेचा पुढं रेट असल्यामुळेच प्रवेश केला ना. बरं. एबी फॉर्म मिळू शकले नाहीत, बरं. त्याच्यामुळे मग त्यांनी बरं. निर्णय घेतला. तुम्हाला काय वाटतंय? जनतेतनं निवडणूक आहे ना ही, जनतेचं निवडणूक आहे, पण जनतेनंच मोनिकाताईला उमेदवारी पसंत केलेली आहे. काळे यांनी- घराणेशाही नाही, काही सुद्धा नाही, जनतेतनंच बरं. मान्यत आलेली मागच्या 2 महिन्यापासून मग आता मान्यत हे अभिजित पाटील हे एक गट आहे कारण की तिथं म्हणतात की बालकी एकत्र, पण इकडं परिचारक आहे, इकडं बबनदादा आहे, परत नंतर इकडं गणेश पाटील आहे आणि काळे गट आहे, तर त्याच्यामुळे ताकद मोठी होऊ शकते का? हो झालेली आहे ना, मोठी एकजूट झालेली आहे ना यांची. आणि भाजप चिन्ह असल्यामुळं परिवर्तन होईल का? परिवर्तन नक्कीच आहे ना, नक्की विजयीच. विरोधकाला काय म्हणजे विरोध कसा स्ट्रॉंग विकासाच्या मुद्द्यावर जी काळी घराणं लढणार आहे ना, पुढचं काय विजन आहे यांचं, विकास समजा घरोघरी वाड्या वस्ती प्रत्येकाच्या चुलीशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे जनतेला पण माहित आहे कोण काम करणार आहे कोण नाही. आता ते त्यांच्या कारखान्याचा वगैरे त्यांना फायदा होईल यात का त्याचा? कारखान्याचा काय विषय आहे? विषय नाही, म्हणजे प्रत्येका चुलीशी निगडीत आहे ना निवडणूक. गोरगरिबाच्या समजे घरकुल योजना तुमच्या जवळजवळ जिल्हा परिषदच्या किती योजना आहेत ते समजायला राबवणार नाही, यात कारखान्याचा विषय येत नाही. कारखाना तो सभासद झाला, ते त्याचा विषय वेगळा तो. म्हणजे कामाची माहिती असल्यामुळं काम करायला काही अडचण काही नाही. काही अडचण नाही. जिल्हा परिषदेची पूर्ण माहिती आहे, मोनिकाताई काळे समाधान काळे यांना पूर्ण माहिती आहे कामाची, बरं. त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण येणार नाही. आता काळे हे भाजपमध्ये गेल्यामुळं काळे गटाला नवीन उभारी आली असं वाटतं का तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना? समजायची एकजूट झाली आता, त्यामुळे काय विजय हा पहिल्यापासून जाईन, अजून पण आहे. जवळजवळ विजय नुसता नाही, जवळजवळ 8-9 हजार मता लीडने निवडून येणार 100%. तुम्हाला काय वाटतं? 100% निवडून येणार. काय झाले माहित आहे का, राष्ट्रवादी पक्षातून चेअरमन साहेब होते, त्यांना एबी फॉर्म मिळू शकला नाही, देऊ दिलं नाही. काय कारस्थान झालं तिथे वरच्या राजकारण कराय, पण जी झालंय ती योग्यच झालंय. ती जर ह्या भाजपकडून आता सध्या लढतात तिला योग्य निर्णय झालेला आहे.
काय 100% म्हणजे 100% निवडून येणार. कार्यकर्ते कुठेही नाराज नाहीत. नाही नाही अजिबात स्वाग नाही, कारण का तर सगळ्या कार्यकर्त्याला माहित आहे कशामुळे काय झालंय काय नाही ते. असं काय कुठल्या भूलथापेला कोणताच कार्यकर्ता पाडणार नाही. जी परिस्थिती आहे ही 3,500चा बापका केला ही केला बरं का, ती 3,500चा बापका केला त्यांनी ती देऊ शकली नाही. ती देऊ म्हणते ती, पण सध्या दिलं का नाही. तिसरी गोष्ट ही कारखान्याची निवडणूक नाही वगैरे नाही, पंचायत समितीची निवडणूक आहे. जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे, जी काय म्हणजे हे आहे उमेदवारीला काय लागतं मग त्या पंचायत समितीला कसं कसं होतंय ती सगळं म्हणजे दादांना व मोनिकाताईंना सगळं ती परिचयाच आहे. ती काय अशी म्हणजे ही नाही ती त्याच्यापासून लांब गेलेली नाही ती. आणि ती वारसा विरसा काही नाही, सर्वसामान्य माणसातून जनतेतून ती उमेदवारी आलेली काळीची. आता प्रचार सभेत अमिताभ पाटील म्हणले की काळे ये अपशकुन आहे बाबा, जिथं जाईल तिथं त्यांना यश मिळत नाही. आता ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेले ही गेले मान्य आहे. ही काय पहिलं राजकारण कसं कसं झालंय काय झालंय ही त्यांनाही माहित आहे. कशामुळे झालंय काय नाही, की विठ्ठलच्या निवडणुकीला ह्यांचा कसं कसं घोडपेंड खाल्लंय हे आम्ही सांगायची काही गरज नाही. त्यांनी काय काय केलंय ती सगळ्या पंढरपूर तालुक्याला माहित आहे. त्याच्यामुळं कुठं तर बरं का ही झाले एकदा दोनदा झालं म्हणून काय एवढं प्रत्येक ह्याला होत नसते. चंद्रबागेचे इलेक्शन आलं त्यांना त्यांनी जागा दावून दिलेली आहे. त्याच्यामुळं ही हे जी निवडणूक आहे ही सगळी योग्य रीतीनं तुम्हाला सांगतो चेअरमन साहेब व समाधान दादाच्याच ह्याच्यावर गुलाल लागणार. 100% लागणार. भाजपचा फायदा 100% 100% होणार. या भाजपमुळं संजीवनी मिळण्यासारखं आहे काय कार्यकर्त्यांना आजपर्यंत जी म्हणजे काळे गटावर गट हे मोठा आहे. काळे गट मोठा आहे, काळे गट प्रेमी आहे. समजा भाजप आहेच त्यात बरं का. काळे घराणं प्रेम करणारे भरपूर कार्यकर्ते आहेत. बरं. त्यामुळे संजीवनी जी काय ना काळे घरावर पहिल्यापासून लोकांनी प्रेम केलेलं म्हणजे आहे. परिवर्तन होणार 100%. साधं सुद्धा नाही, अजून 8-9 हजार मताच्या फरकानं परिवर्तन करणार. समाधान काळे हे 8-9 हजार मतांनी फरकाने येणार असं म्हटलं जाते कार्यकर्ते, आणि हे कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम आहे. कारण की बीजेपी मध्ये गेल्यामुळं याचा फायदा झालेला, आणि राष्ट्रवादीमध्ये राहून देखील एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेलं नाही असं म्हटलं जाते. त्याचं राजकारण केलं असं म्हटलं जातंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक नेमक्या कोण कोणाला फटका देते किंवा कोणाचं वजन वाढतंय हे पण महत्वाचं आहे. कारण काही ठिकाणी लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय. म्हणायचं काय सांगावं लागत नाही विषय. जी आता रिअल परिस्थिती आहे तीच चालू आहे. हा. कुठल्या पक्षाचं वाटतंय तुम्हाला की बाबा ही विकास सगळ्याच पक्षांचं तीच चालू आहे. भाजपवाले तीच चालू आहे, राष्ट्रवादीचे चालू आहे. भरडाय म्हणजे काय म्हणते ते बर्डन फक्त मतदारावरच आहे म्हणले. तुम्ही आज इकडे जाताय उद्या तिकडे जाताय, तुमच्यात तुमचं आहे का म्हणले, एका जागा ठाम आहे का तुम्ही. काय करायचं ह्याला काय पर्याय नाही ना. सगळीकडे म्हणजे काय म्हणते ते गल्ली ते दिल्ली सगळे विकली गेलेले आहेत. त्यामुळे काय विषयच नाही ना. पर्याय म्हणून काय करायला पाहिजे. ह्याला पर्यायच राहिला नाही हो. कुठं थांबलं पाहिजे ना. नाही ह्याला लोकशाही जिवंत नाही, लोकशाहीचा पाक त्याने गळा दाबलाय म्हणजे. हो ह्याला पर्याय नाही. आज म्हणजे कसं झालंय पाक म्हणजे चॅनलवाले सुद्धा आपले म्हणजे साधारण म्हणजे सर्वसाधारण माणसाकडून राहिले नाही ते म्हणजे. हो हेच सर्वसाधारण माणसाने देखील पक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आणला. सर्वसाधारणच्या माणसाच्या ह्याच्यावरच असतं की बाबा कुठल्या पक्षाला मतदान करायचं. तेच ना. आता म्हणजे साधारण मी मतदार आहे, मी आता मत कोणाला करा. आज पतवर समजा धरून चला राष्ट्रवादीला करायचं. आता इथं राष्ट्रवादीची विलिनीकरण झालं, दोन्ही राष्ट्रवाद्या एक झाल्या. भाजपला करायचं तर भाजप आज पतवर आता भाजपनं जी नको होती ती त्यांच्या दावणीला घेतली म्हणले. जे म्हणजे तुम्हाला कसं आहे की थोडक्यात तुम्ही माझ्याकडे या नाही तर तुमचा भ्रष्टाचार घोटाळा बाहेर काढतो म्हणजे ही पद्धत झाली. राष्ट्रवादी 2 होतं 1 झाली, म्हणजे मतदार राजाने कुणाकडे जायचं. आज तुम्ही दिवसा एकाकडे असता, रात्रीचं एकीकडे असता बसायला, आणि मग साधारण मतदार राजा इकडे तिकडे गेल्यावर ही का तुम्हाला पटत नाही. की परत तुम्ही एखादा शेतकरी गेला की माझं हे काम आहे म्हणून गेला तर तुम्ही त्याचं काम करत नाही का, तर तो त्या पार्टीचा आहे, तो त्या पार्टीचा, आणि तुम्ही पार्ट्या बदलचा त्याचं काय. मग आता असं कारण की राजाराम सावंत यांनी काही दिवसापूर्वी बॅट दिली की तालुक्याला तिसऱ्या आघाडीची गरज आहे किंवा तिसऱ्या शक्तीची गरज आहे. मग असं तुम्हाला वाटतं का नवीन माणसं उभं राहिली पाहिजे. नाही नवीन माणसाला तर संधी द्यायच पाहिजे, पण नवीन माणसं कुठं जातात, फिरून तिथंच जाते का दुसरीकडे जातात, तेच जातात. नवीन माणसाला परत तुम्ही बर्धन आणताय
की बाबा तुझं काय समजा तो समजा साधारण चपराशी जर असला तर त्याचं काय तर उकरून काढायचं झालं तू इकडे ये भाजपकड किंवा राष्ट्रवादी ये नाही तर तुझं काम करतोस म्हणून ती परत चालू आहे म्हणजे किती जर नवीन घेतला तर तो तिथंच जाणार आहे. आता पर्याय मार्ग काय करायचा मग? पर्याय ह्याला काय हुकुमशाहीची येईलच म्हणल्याने आता काय दिवसात असं जर चालत राहिलं तर हुकुमशाहीच येईल, दुसरं काय आहे. म्हणजे तिसऱ्या पक्षाची निर्मिती झाली पाहिजे. नाही तिसरं पक्ष किती वेळा येऊन गेलं. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे झालं समजा, त्यातनं राष्ट्रवादी एसपी गट आला, परत राष्ट्रवादी आला, शिवसेना आली, उद्धव बाळासाहेब ठाकरे आली, ही काय तिसऱ्याच आघाड्या होत गेले की. पण ती आहे ते आज जिथं तिथं युतीत चालू आहे त्यांची एमआयएम पक्ष सुद्धा तुमच्यात येतोय म्हणल्याने. हीच परिस्थिती आहे म्हणल्याने. तुम्ही तिसरी आघाडी किती दिवस करणार आहे तिसरी आघाडी म्हणजे? किती अशा तिसऱ्या आघाड्या किती करणार आहे? तिसऱ्या झाल्या, चौथ्या झाल्या, पण फिरून आघाडी ही होणं शक्य नाही. कारण ही म्हणजे सत्तेचा गैरवापर चालू आहे, दुसरं काही सुद्धा नाही. बरं आता ह्याला सत्तेचा गैरवापर थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही ह्याला पर्याय नाही. एक तर कसं लागतं, एक तर केंद्र सरकार वेगळं, राज्यात वेगळं, म्हणजे असं टप्प्याटप्प्याने गेलं. ही सगळी एक मोठी सत्ता असल्यामुळे ह्याचा परिणाम भोगायचा मग आहे. आता इथं परिवर्तन करायला पाहिजे का काय पाहिजे? कुठं परिवर्तन म्हणजे मग आता- झडपीपासून? आता झडपीपासूनच करावं नाही लागेल. नाही झडपीपासून जर केलं तर आता कसं करता तुम्ही मला सांगा ना. आता उमेदवार द्यायचा ती कसा द्यायचा? आज पतवर समजा कल्याणराव काळेंना मत द्यायचं. कल्याणराव काळे काल कुठे होते, आज कुठे आहेत? आता धरून चला अवताडे गट म्हणजे आपलं हे जर द्यायचं म्हणलं तर दुसरं कुठले आले उमेदवार, बागल साहेब काल कुठे होते तिथे जाईल. आज आता उद्या अजून त्यांचं बदलतंय का न बदलतंय काय माहिती सांगू शकत नाही. गायकवाड साहेबांची बी तीच परिस्थिती आहे. आज भालके कोंड आहेत, उद्या माघारी घेतात का लढते ही काहीच नाही. मग त्यामुळं चित्र हे अस्पष्ट आहे. त्यामुळं उमेदवार ही कसं आहे माहिती आहे का, कुठला येईल आणि कुठला येईल न येईल काय सांगता येत नाही. नाही ह्याला कुठला जर पर्यायी मार्ग असतो किंवा जनतेनं आता हे जे पंचायत समिती जिल्हा परिषद नाही, आहे आता जे 2029 ची लढाईचं आता काम चालू आहे. कारण नाही, ह्याच्यावर 2029 ला सुद्धा म्हणा, अजून जर भाजप सत्तेत आलं तर अजून सुद्धा 2029 ला इलेक्शन होतंय का 2035 ला होतंय तुम्ही बी सांगू शकत नाही आणि मी बी सांगू शकत नाही. कारण आज झडपीचं तुमच्या 9 वर्षात आज इलेक्शन झाले. कधी 2017 ला झालं माझ्या अंदानं 9 वर्षांत. तसं अजून भाजप सरकार आलं का अजून लांबू शकते. त्यामुळं कधी कुठलं इलेक्शन लागेल ते काही सुद्धा सांगू शकत नाही. सरकार सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करतंय. दुरुपयोग चालू आहे. दुसरं ह्याला सामान्य माणसाला चिघरला जाते जातंय हे उघडच आहे. सगळ्या यंत्रणापासून ती यंत्रणा राबवली गल्ली ते दिल्ली सगळं म्हणजे विकलं गेलंय म्हणलं थोडक्यात. तर मित्राचं बरोबर आहे. गल्ली ते दिल्ली सगळं विकलं गेलेलं आहे असं म्हटलं जातंय. परंतु याला कुठंतरी बदल करण्यासाठी, बदल घडवण्यासाठी तरुण पिढी येणं गरजेची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी हातामध्ये तलवार उचलून त्यांनी पुढे बलाढ्य शक्तीला लढायचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने तरुणांनी देखील पुढे आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा तरुणांनी कुठली जर सत्ता कुठलं काम हातात घेतलं तेव्हा तेव्हा परिवर्तन झालेलं दिसतंय. तशाच पद्धतीनं तरुणांनी एकत्रित येऊन जे आता सध्याला सत्तेचा दुरुपयोग होतोय का, आता सध्याला लोकशाही चिरगळली जाते का, येणाऱ्या काळामध्ये भारताचं किंवा या महाराष्ट्राचं चित्र काय असेल हे खरं जाणून घेणे काम आहे. परंतु लवकरात लवकर याच्यावर विचार नाही केला, आपलं घर भलं आपण भलं हे म्हणत बसलं तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील की नाही हे सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि तशाच पद्धतीनं या वाखरी गटामध्ये नेमकं काय होणार, कुणाच्या भूमिका कशा असणार आणि इथं कुणाला तिकीट मिळणार, काय तिकीट फायनल झाले, समाधान करणारं तिकीट फायनल झालेलं आहे. आता फक्त जे काय उमेदवार राहिलेले आहेत त्या उमेदवाराचं 27 तारखेला तिकीट फायनल होईल आणि त्याच्यानंतर निवडणुका काय आहे, निवडणुका चित्र कसं असणार आहे आणि काय घडामोडी घडणार आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपण या माध्यमातून दाखवणार आहोत. परंतु याचा फायदा कोणाला होतोय, कारण हा ग्राउंड रिपोर्ट हा पूर्णतः आपण घेतलेला आहे. ह्याच्या माध्यमातून लोक यातून तर्क वितर्क काढलेले आहेत आणि ह्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये चित्र बदलू शकतं.